कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूयात हेडलाईन्स। पिस्तूलच्या धाकावर चालकाने मालकिणीलाच लुटले। नवी मुंबईतील घणसोलीमधील धक्कादायक प्रकार, आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक समस्या, महाविकास आघाडी काढणार महानगरपालिकेवर मोर्चा, सिडको नैना प्रकल्पग्रस्त येणार एकत्र। नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा, आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने मंडळांना मंडप भाडे आणि अनामत रक्कम 5 वर्षासाठी माफ। आणि खारघरमध्ये स्वातंत्र्यदिनी भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रा, पदयात्रेतून देशभक्तीचा उत्सव साजरा। पाहूया सविस्तर वृत्त। कार चालकाने पिस्तूलच्या धाकावर मालकिणीला लुटल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली येथे घडली आहे। महिलेची सोन्याची चेन व ऑनलाईन 30,000 रुपये असे एकूण 1 लाख रुपये लुटून त्याने पळ काढलाय। या चालकावर रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। अरुण कदम असे महिलेला लुटणाऱ्या कार चालकाचं नाव आहे। घणसोलीत राहणाऱ्या वृषाली दळवी वय वर्ष 58 यांच्याकडे तो ड्रायव्हर म्हणून कामाला होता अशी माहिती मिळते। उसने घेतलेले पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी येत पिस्तूल काढून वृषाली यांना धमकावत पैशाची त्याने मागणी केली। 5 लाखाची मागणी करत ऑनलाईन 30,000 रुपये आणि गळ्यातील चेन देखील त्याने घेतली आहे। यानंतर त्याने पळ काढल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। या प्रकरणी रबाळे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। रायगड जिल्ह्यातील 4 मतदारसंघांवर शेतकरी कामगार पक्षाने आपली दावेदारी ठोकली आहे। यामध्ये उरण, पनवेल, पेण, अलिबाग या मतदारसंघांवर शेतकरी कामगार पक्षाने विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी दावेदारी ठोकली आहे। उरण मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद आहे, त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत असताना दिसत आहेत। नक्कीच मी सांगेन की पूर्वीपासूनच शेतकरी कामगार पक्ष पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग हे लढत आलेले आहे आणि सातत्याने इथे वर्चस्व देखील शेतकरी कामगार पक्षाचंच आहे। त्यामुळे जर थोड्याफार मतांनी गेल्या वेळी पराभव झाला असेल, परंतु आमदार विवेक पाटील साहेबांवर जे आरोप घेतले त्या आरोपाला उत्तर देखील पैसे कर्नाळा बँकेचे परतफेड करून, व्याजासहित परतफेड करून हे उत्तर दिलेलं आहे। आणि शेतकरी कामगार पक्षाचं पुन्हा एकदा काय आणि कशा पद्धतीने सिद्ध झालेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं महाविकास आघाडीकडे आमच्या नेत्यांची ही मागणी प्रामुख्याने या 4 मतदारसंघावर प्रामुख्याने असणार। पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक प्रश्न निर्माण झालेत। ते प्रश्न महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून सोडवले जात नसल्यामुळे, तसेच पाणीटंचाई, मालमत्ता कर, सिडकोकडून सुद्धा प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अजून देखील तसेच आहेत। तसेच नैना प्रकल्पग्रस्त याबाबत अजून देखील ठोस भूमिका घेतली गेली नाहीये। त्यामुळे महाविकास आघाडी आणि प्रकल्पग्रस्त एकत्र येत पनवेल महानगरपालिकेवर मोर्चा काढणार आहेत। या ठिकाणी सिडकोच्या नैना प्रकल्पाला या ठिकाणच्या जनतेचा असणारा प्रचंड विरोध, पण त्या विरोधाची तमा न बाळगता सिडकोनं 4,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि गटरांची कामं या नैनाच्या क्षेत्रामध्ये निविदा प्रसिद्ध करून करण्याचं योजलेलं आहे। त्याला कडवा विरोध करणं, नैनाच्या एकंदरच प्रकल्पाला विरोध करत असताना ह्या टप्प्यावर जनतेतला रोष सिडकोला आणि शासनाला दर्शवणं हा उद्देश आहे। सिडको आज या ठिकाणी आपण बघितलं तर जी गरजेपोटी बांधलेली लोकांची घरं आहेत प्रकल्पग्रस्तांची, त्याच्यावर कारवाईचा बडगा उघडताना दिसतोय। त्याचसोबत जी समिती या ठिकाणी कार्यरत होती दशरथ पाटलांच्या अध्यक्षतेखाली, दशरथदादा पाटलांच्या, दिवा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासंदर्भात त्या समितीची अध्यक्षांसह जेम म्हात्रे, भूषण पाटील आणि अन्य जे सदस्य आहेत, जे भाजपचा अजेंडा चालवत नाहीत पण दिवा पाटलांवर प्रेम असल्या कारणानं या समितीत कार्यरत आहेत, त्यांची जी फसवणूक केली होती
त्याच्यामुळं आता ह्या प्रश्नावर देखील आपण लक्ष घालावं अशा पद्धतीच्या भावना या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केल्या आणि त्या संदर्भात निर्णय घेणं यासाठी ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे. पनवेल महानगरपालिकेनं या ठिकाणी जो कराचा बोजा नागरिकांवर टाकलेला आहे त्या करावर शास्ती लावण्याचा अघोरी निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी जप्ती काढण्याचं पाऊल उचललेलं आहे. याबाबत पनवेल महानगरपालिकेला या ठिकाणी दणका देणं, 4-4 दिवसात पाणी पुरवठा होतोय, नागरी सुविधांचा पत्ता नाही आहे. नवीन DPR मध्ये ज्या ठिकाणी आज 4-4 हजार झोपड्या आहेत त्या ठिकाणी रेल्वेचं वगैरे आरक्षण टाकणं आणि झोपडपट्टीवासियांच्या तोंडाला पानं पुसणं अशा पद्धतीचे प्रयत्न होत आहेत. या साऱ्यालाच कुठेतरी वाचा पडावी आणि पनवेल परिसरातील जनतेचे प्रश्न ऐरणीवर आणावेत म्हणून हे आंदोलन आम्ही करायला मागतोय. त्याची पूर्वतयारी पायाभरणी करण्यासाठी शनिवार 17 तारखेला 10:30 वाजता विरूपाक्ष मंगल कार्यालय या ठिकाणी ह्या बैठक आयोजित केलेल्या आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहातील सभागृहात पालकमंत्री सामंत यांनी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत सर्व बँकांचा आढावा घेतलाय. यावेळी त्यांनी बैठक घेत प्रत्येक बँकांच्या शाखा व्यवस्थापकांनी आपल्या नोकरी तसेच व्यवसायासाठीचा भूतकाळातील संघर्ष लक्षात ठेवून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नवव्यावसायिक उद्योजकांची कर्ज प्रकरणे ही सकारात्मक भूमिकेने मंजूर करावीत. त्याचबरोबर खादी ग्रामोद्योग मंडळाने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही घराघरात पोचवावी असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रकाश हणबर, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक सूर्यकांत साठे आदींसह बँकर्स यावेळी उपस्थित होते. रोह्यातील जाधव नर्सिंग होमच्या MRI सेंटरचं उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी खासदार सुनील तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांनी जाधव यांना शुभेच्छा दिल्यात. यावेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, महेंद्र गुजर, महेश कोलटकर, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, पोलीस निरीक्षक देविदास मोपडे, ॲडव्होकेट सावंत, डॉक्टर देशमुख, डॉक्टर ध्रुव, अमित उकडे, अजित मोरे, नरेश पडवळ, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या आपल्या रोह्या शहरामध्ये आपल्या वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या पूर्वी असणाऱ्या तुझुपंच्या वैद्यकीय सुविधा होत्या तर त्या याच्यामध्ये आम्ही काम करत होतो. पण दिवसेंदिवस आपल्याकडे असणाऱ्या अद्ययावत सोयी वाढल्या पाहिजेत आणि आपल्याला त्या सगळ्याचा लाभ घेता यायला पाहिजे. याचा प्रयत्नाचा भाग म्हणून आम्ही आमच्या ठिकाणी CT स्कॅन, नंतर MRI किंवा डिजिटल लागणाऱ्या गोष्टी आणि याच्यापुढेही आम्ही याच्यामध्ये आणखी सुधारणा करून आपल्या सर्व नागरिकांना आपल्याकडे कमीत कमी खर्चामध्ये जास्त दर्जेदार सुविधा देण्याचा प्रयत्न करू आणि यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू अशी सर्व नागरिकांना मी सांगतो. गेले अनेक वर्ष आपल्या सगळ्या परिसरामध्ये डॉक्टर जाधव साहेब अतिशय उत्तम पद्धतीने वैद्यकीय सेवा देत आहेत. मग अशी या ठिकाणी सांगितलं की गरिबांचे देवदूत म्हणजे ज्या ज्या रुग्णांना अनेक वेळेला अवस्थेमध्ये या ठिकाणी दाखल करण्यामध्ये येतं त्याला विश्वासाने रुग्णांचे नातेवाईक इथे आणतात. डॉक्टर जाधव यांनी तपासाच्या नंतर आपली आजारी व्यक्ती, आपले आजारी नातेवाईक 100% बरे होऊन परत येणारच असा विश्वास अनेक नातेवाईकांच्या आणि रुग्णांच्या मनामध्ये त्यांच्या सेवेच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला आहे. शेवटी प्रत्येक डॉक्टरांचं असं एक वैशिष्ट्य असतं, त्यांच्या एक विलक्षण पद्धतीचं हाताची एक नाडी तपासायची. डॉक्टर ध्रुव साहेब मला सांगतो, ध्रुव साहेब या इकडे. तर ती आज गेले अनेक वर्ष वैद्यकीय सेवा डॉक्टर जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी देत आले. डॉक्टर ध्रुव आणि त्यांच्या सौभाग्यवती सुद्धा या ठिकाणी आल्या. त्यांची सुद्धा सेवा अगदी वर्षानुवर्ष आपल्या सगळ्या परिसराला त्या निमित्ताने मिळत गेली. कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा ऑक्सिजन या ठिकाणी उपलब्ध होईल याच्याही पद्धतीची व्यवस्था त्या ठिकाणी झाली. खरं आहे की आता अलीकडच्या कालावधीमध्ये रस्ते चांगले झाले, वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणावरती वाढली, त्यामुळे अपघाताची संख्या सुद्धा दुर्दैवाने वाढत जाते.
आज या ठिकाणी डॉक्टर मला तुम्ही हातामध्ये अभिनंदन करतो की MRI ची सेवा तुम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. दहावीची प्रार्थना काय करेल की या MRI म्हणजे त्याच्यात थोडस तुम्हाला उलट गणित बसेल. कमीत कमी MRI चा वापर करण्याची वेळ इथल्या परिसरामध्ये आहे. कमीत कमी आलीच तर तिथे ज्या वेळेला आपण MRI कराल त्यावेळेला त्याचा आधार आटोक्यात असेल अशा आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षी फक्त 1 वर्षासाठी मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे चलचित्र व देखावे यांचा खर्च पाहता या वर्षापासून आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तब्बल 5 वर्षाकरिता मंडप भाडे व अनामत रक्कम माफ करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये आनंदाचं वातावरण पसरले. तर आता लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होत आहे. कालच मी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे साहेबांना भेटली की गणपतीसाठी ज्या काही परवानग्या लागतात, जे काही मंडपाचे किंवा जागेचे पैसे भरावे लागतात ते 5 वर्षासाठी गणेश उत्सव मंडळांकडे घेऊ नये अशी आपण आदेश देण्यात यावे. आणि त्याप्रमाणे आयुक्तांनी सारासार विचार करून संपूर्ण जे आपले गणपती मंडळ आहेत मोठे, जे दरवर्षी सालाबाद प्रमाणे इथे गणपती उत्सव करतात, अशा मंडळाला जवळजवळ 5 वर्ष कुठलंही शुल्क आकारलं जाणार नाही असं आयुक्तांनी सांगितलं. आणि त्यामुळे सर्व गणपती मंडळाचे काल मला बरेच जणांचे फोन आले आणि एक आनंदाचं वातावरण या गणपती मंडळामध्ये आहे. आणि असंच त्यांना पुढच्या पण मंडळांना ज्या काही सुविधा देता येईल त्या महानगरपालिकेने द्याव्या ही मागणी केली. आणि आयुक्तांनी तात्काळ ती मागणी मान्य करून त्याचे आदेश काढण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले. शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नागोडणे ग्रामपंचायत सभागृहात युवक युवती मार्गदर्शन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आयोजित केलेल्या युवक युवती मार्गदर्शन आणि शाळा वाचवा अभियान या कार्यक्रमाला शेतकरी कामगार पक्षाचे राष्ट्रीय खजिनदार तथा मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन अतुल म्हात्रे व शिवश्री ॲडव्होकेट रोशन पाटील, प्रदेशाध्यक्ष शिवराज्य संघटना यांनी प्रमुख मार्गदर्शन केलं. त्यानंतर शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि अतुल नमिता नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान दादर पेण या मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन केलं. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अतुल नंदकुमार म्हात्रे यांनी मौलिक मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर पांडुरंग सूर्यवंशी, हबप दगडू महाराज दळवी, रायगड भूषण, धम्मशील सावंत पत्रकार, हबप दिलीप महाराज शिंदे, रायगड भूषण, भंते अधिचित्तो, हबप्पा महेश महाराज पोंगडे अध्यक्ष, सत्यशोधक वारकरी महासंघ रायगड, हबप्पा आशिष महाराज जाधव, श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू, तसेच यावेळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आपण इथे शिवराज्य प्रतिष्ठान या संघटनेच्या नागोठणे येथील मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी भेटलो आहे. आणि आज आपण इथे पूर्वी एक सभा केली आणि त्या सभेमध्ये देखील मला वाटतं अनेक मान्यवरांनी ह्या संघटनेच्या कार्याबद्दल उल्लेख केलेला आहे. संघटनेने आत्तापर्यंत शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये फार प्रामुख्याने काम केलेलं आहे आणि येत्या कालावधीमध्ये विविध समस्यांवरती कार्य करण्याची त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आज फक्त नागोठणे भागात नाही पण संपूर्ण कोकणामध्ये विविध विषयांवरती काम करण्याच्या दृष्टिकोनातनं त्यांनी ह्या कार्यालयामधनं पुढील सुविधा देण्यासंदर्भात आणि संघटनेला वाढवण्यासंदर्भामध्ये ते कार्य करणार आहेत. त्यांच्या संघटनेचं कार्य जे आहे हे समाजहिताचं आहे. महिलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि समाजातल्या विविध घटकांसाठी आज विविध ठिकाणी ग्रामीण खेडोपाडीमध्ये राहणाऱ्या समाजासाठी ते कार्य करणार आहेत. त्यांच्या ह्या संघटनेच्या कार्याबद्दल आणि विविध पुढच्या कार्याबद्दल मी माझ्याकडनं शुभेच्छा देतोच आहे आणि लागेल ती मदत देखील मी करणार आहे. या बाबतीत पुढच्या कालावधीमध्ये मला वाटतं रोशन पाटील आणि त्यांची जी टीम आहे ती ह्या विभागामध्ये प्रामुख्याने काम करताना आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा माझ्याकडनं भरपूर साऱ्या शुभेच्छा आपल्या संघटनेला आहेत. शिवराज्य प्रतिष्ठानचं आज 13 ऑगस्ट रोजी भव्य असं कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यापूर्वी या कार्यालयाच्या उद्घाटनापूर्वी भव्य अशी एक सभासुद्धा संपन्न झाली. त्या सभेमध्ये स्थानिक जे जिल्हा परिषद गणातले विषय आहेत त्या विषयावरती भाष्य करण्यासुद्धा आलं. शिवराज्य संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी आम्ही कोर्टामध्ये PL सुद्धा दाखल केली आहे की आमच्या जिल्हा परिषदेचा जो न्यायाचा लढा सुरू आहे की शाळा 20% पटसंख्याअभावी बंद केल्या जात आहेत. आमची सरासर न्यायिक मागणी आहे की
शासनाने गरज ओळखली पाहिजे. ती भूमिपुत्रांची गरज कोणती आहे तर इंग्रजी माध्यम काळाची गरज आहे. इंग्रजीकडे लोकांचा ओढा आहे. आमचं सरसकट म्हणणं आहे की तुम्ही मराठी मीडियमसोबत इंग्रजी माध्यमचं शिक्षण जिल्हा परिषदला उपलब्ध करा. म्हणजे पर्याय दिल्यानं पर्याय निर्माण होत असतात. शासनाने तो पर्याय निर्माण केला पाहिजे आणि तो शासनाच्या निदर्शनास आणून देण्याचं काम शिवराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे. 1ली ते 8वीचा ढकलपाचा निर्णय सरसकट शासनाने रद्द करावा, जेणेकरून सक्तीच्या परीक्षा पुन्हा एकदा सुरू होतील, अद्ययावत होतील. शिक्षकांनी शिवराज्य संघटनेकडे मागणी केली, तुम्ही कोर्टामध्ये जर गेलायत किंवा सामाजिक लढे उभे करताय तर शिक्षकांना शाळेच्या व्यतिरिक्त कोणती कामं देऊ नयेत, अशा पद्धतीची भूमिका शिक्षकांनी घेतली. त्या मुद्द्यावर सुद्धा शिवराज्य संघटना न्यायिक भूमिका मांडत आहे. आणि कायद्यानं जे आम्हाला भारतीय संविधानाने हक्काधिकार दिले त्याचं कुठंतरी उल्लंघन करण्याचं कामच शासन करत आहे. कलम घटनेतलं 21 क नुसार रिझर्वेशन किंवा आमचं शिक्षणातलं आरक्षण किंवा शिक्षण असेल 1ली ते 8वीचं, हे मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे. ते काही जनरल राईट्स नाही आहे. ते फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन करण्याचं काम आज गव्हर्नमेंट करत आहे. बल्कि त्यांची जबाबदारी राज्य शासनाची त्याची पुरेपूरपणे तात्विक भूमिका घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवणं. पण शासनाने घेतलेली भूमिका ही अन्यायकारक आहे. तर न्याय देण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून इकडे आमचा कायदेशीर लढा सुद्धा सुरू आहे. दुसरीकडे आमची सामाजिक उद्रेकाची एक चळवळसुद्धा निर्माण आम्ही करत आहोत, ज्यातून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील लोटे गावातील रस्त्यांवर तसेच पायवाटांवर गेली अनेक वर्ष तुरळक प्रमाणावर पथदिवे लावण्यात आले होते, परंतु अनेक ठिकाणी अद्याप देखील पथदिवे नव्हते. लोटे हे गाव इंडस्ट्रियल एरियातील गाव असल्यामुळे या ठिकाणी सतत रात्री अपरात्री रहदारी चालू असते. यातूनच सर्वत्र पथदिवे असावेत असा संकल्प करण्यात आला आणि गेल्या 1 वर्षाच्या प्रयत्नातून शासकीय पातळीवरच्या मंजुऱ्या व पूर्तता करून हा प्रकल्प पूर्ण झालाय. यासाठी सर्व सदस्यांनी पुढाकार घेतलाय. ग्रामपंचायत सदस्य संकेत चाळके यांच्या सततच्या प्रयत्नाने व पाठपुराव्याने संपूर्ण गावात तसेच प्रत्येक वाडी वस्त्यांमध्ये पथदिवे बसवण्यात आलेत. संपूर्ण गावात 150 ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्यात आल्यात. सदर कामासाठी ग्रामपंचायत लोटेचे विशेष कौतुक ग्रामस्थांकडून करण्यात येते. तसेच सर्व ग्रामस्थ समाधान व्यक्त करतायत. आज ग्रामपंचायत लोटेच्या वतीने सरपंच यांच्या माध्यमातून तसेच माझ्या सर्व ग्रामपंचायत सहकार्याच्या माध्यमातून आज लोटे गावामध्ये आपण जवळपास 250 स्ट्रीट लाईट लावल्या. यामध्ये जवळपास 150 असे बोर्ड होते ज्या बोर्डवर लाईट नव्हती आणि अशा 150 बोर्डवर आपण गावामध्ये संपूर्ण स्ट्रीट लाईट आज लावण्यात आलेली आहे. आणि या गावामध्ये MIDC एरिया असल्यामुळे त्याचा फायदा येथील नागरिकांना रात्री अपरात्री जाण्यासाठी या लाईटचा उपयोग होणार आहे. आपण आता बघताय की आताच नुकतंच एक उद्घाटन आपण केलं, ते म्हणजे मसोबावाडी येथील स्ट्रीट लाईटचं. त्याचबरोबर आपण बघितलं तर काजूपाड्यामध्ये देखील आपण स्ट्रीट लाईटचं उद्घाटन करून आलो. तर हे जे आपण बघतोय की गेली 35 वर्ष आम्ही मागणी करत होतो, ग्रामस्थांतर्फे आम्ही मागण्या करत होतो की आम्हाला स्ट्रीट लाईट पाहिजेत. स्ट्रीट लाईट दिल्या होत्या, परंतु थोडंसं सोलार सिस्टीममध्ये होत्या. पावसाळा आला की काही ना काही प्रॉब्लेम यायचे. अशा प्रॉब्लेमवरती सगळे संकटांवरती मात करत लोटे ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला की प्रत्येक स्ट्रीट लाईटवरती जे आपले पोल आहेत लाईटचे, त्या पोलवरती स्ट्रीट लाईट लावावे असे त्यांनी संकल्प केला आणि निश्चितच तो त्याने चांगल्या पद्धतीने पार पाडला. आज जवळजवळ नाही म्हटलं तर 250 ते 300 आपले स्ट्रीट लाईट आतापर्यंत लावलेले आहेत. तर मी निश्चितच धन्यवाद देईन ह्यासाठी ज्यांनी पुढाकार घेतले. आमचे मित्र संकेत चाळके त्यांचे, त्याचबरोबर वाडीतले गावचे आमचे सरपंच, उपसरपंच, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य यांचा मी निश्चित आभारी आहे. ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मी निश्चित आभार मानतो. लोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं तलारवाडी लोटेमाळ या ठिकाणी स्ट्रीट लाईटचं उद्घाटन आज 15 ऑगस्टच्या औचित्य साधून सर्व ग्रामपंचायत सदस्य, तलारवाडीमधील आमचे सर्व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून गेल्या 35-40 वर्षापूर्वीची जी समस्या होती, या समस्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दूर झालेली आहे. याचा पुरेपूर या स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी येणाऱ्या सगळ्या ग्रामस्थांना पुरेपूर त्याचा फायदा होईल. आणि त्या ठिकाणी अजून काही जर अपुरे राहिलेले काम असेल तर ते सुद्धा ग्रामपंचायतीच्या वतीनं पूर्णत्वास नेण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करेल. गेल्या 15 दिवसामध्ये संपूर्ण गावामध्ये 11 वाड्यांमध्ये अशा प्रकारचे स्ट्रीट लाईटचं काम पूर्णत्वास नेलं. जवळजवळ 250-300 स्ट्रीट लाईट या ठिकाणी लोटे ग्रामपंचायतीच्या वतीनं हा स्ट्रीट लाईटचा प्रोजेक्ट आम्ही ग्रामपंचायतीच्या पूर्णत्वास नेलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मुरडे केंद्रशाळा, मुरडे ग्रामपंचायत, कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल व विविध कार्यकारी सोसायटी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साही वातावरणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
केंद्र शाळेत व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश शिबे, ग्रामपंचायत सरपंच महादेवजी गोठल, हायस्कूलमध्ये विद्यमान चेअरमन तसेच सोसायटीचे चेअरमन शेखरजी दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विद्यार्थी, मान्यवर व बहुसंख्य ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्रभात फेरीच्या मार्गक्रमणाने मुरडे गावातील शासकीय, निमशासकीय कार्यालयातील स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांसोबत महिला, पालक व युवा वर्गाची मोठी उपस्थिती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील हेरिटेज कल्चर ऑफ आर्ट अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे या निवासी शाळेत संस्थेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अपर्णा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी हेरिटेज संस्थेचे संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे, जावडे हायस्कूलचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ आदी मान्यवर तसेच तीनही शाळांचे शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते. या निमित्ताने देशभक्तीपर गायन स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन यावेळी साजरा करण्यात आला. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यात भारतीय स्वातंत्र्याचा 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी लहान थोर मंडळींनी सहभाग नोंदवला होता. राजापूरच्या जवाहर चौकामध्ये नगर परिषदेच्या वतीने झेंडावंदन करण्यात आलं. यावेळी राजापूर, लांजा, साखरपा विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन साळवी, त्याचबरोबर विधान परिषदेचे माजी आमदार हुस्नबानू खलिफे, स्वातंत्र्य सेनानी, शालेय विद्यार्थी तसेच शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे राजापूर शहरातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते. होमगार्डची कर्तव्य बजावत असताना अपघातात दोन्ही पाय निकामी झाल्यामुळे अपंगत्व आलेल्या होमगार्ड लक्ष्मण आखाडे यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी 14 ऑगस्ट पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते आमरण उपोषणाला बसले होते. 15 ऑगस्ट रोजी महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी उपोषणस्थळी जाऊन लक्ष्मण आखाडे यांची भेट घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं सांगितले. त्यानंतर रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी उपोषणस्थळी जात 16 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक लक्ष्मण आखाडे यांच्या मागणीबाबत बैठक बोलावून उपोषण स्थगित करण्याची विनंती केल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत फारणे यांनी लेखी पत्र व शीतपेय देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण, संतोष ठाकूर, अखिल भारतीय धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष काकडे आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील, उदय गावंड, मानसी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र येत्या महिन्याभरात मागणी मान्य न झाल्यास पुन्हा आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा लक्ष्मण आखाडे यांनी दिलाय. त्यानंतर साहेब त्यांची भरती झाली तिथपासून मला हेच ऐकायला आता दुसरी बघा, ह्या कार्यालयाच्या हातात नसेल तर आणखी आपण थांबतो. मी उद्या 12 वाजेपर्यंत थांबतो. नाही, काय असतो की तुम्ही याचा पण गोष्ट आहे. आम्ही जे विनंती करतोय आपण ऐका. त्याला तो जो आम्ही एखादी गोष्टी हे सांगतोय काय की याच्यातला एक जर मार्ग जर आपल्याला काढायचा तर तो काय असतो की एकदा आपण त्याच्या सूर्यप्रकाशा इतकं आपल्याला क्लिअर झालं की बाबा इथले ह्याचे पॉवर्स ह्याच्याकडे काय आहे, तर आपण पटकन उद्याच्या उद्या प्रस्ताव बनवणं, कलेक्टर मार्फत वरती पाठवणं, त्याचा पाठपुरावा. आता ताई आले होते, आपण ताईला सांगू, तुम्ही ताईला सांगू किंवा तिथं आता हे तिथं करून घ्यायचंय. आपण इथं काही साध्य होणार नाही आपण बसून. तर आपण आता करायचंच झालं. आता ताईने भेट दिलेली आहे, मला ताईंचा फोन आला होता किंवा तर आपण या येणं जाऊया. म्हणजे तुम्ही काय की तुम्ही बसलेले असले की आणखी परत तो जो म्हणजे ते चांगलं वाटत नाहीये. आणि तुम्ही हे पण करू शकता किंवा समजा 1 महिन्यानंतर हा जो प्रक्रिया आपण करतो याच्यामध्ये तुम्हाला समाधान नाही वाटलं, किंवा तुम्हाला वाटलं की नाही बाबा ह्याच्यात आम्हाला काय म्हणजे होप्स वाटत नाही, परत बसा. असं काय तुम्हाला पेण खोपोली मार्गावर आंबेघर आणि मावळा प्रतिष्ठानच्या विद्यमाने पुढाकार घेत मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मंगेश दळवी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तसंच स्वातंत्र्य दिनाच्या शुभदिनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाच्या नामफलकाचं अनावरण करण्यात येऊन भगवा ध्वज फडकवण्यात आलाय.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नामाचा ढोल ताशांच्या गजरात जयघोष करण्यात आला। यावेळी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे उद्घाटन करण्यात आलं। प्रसंगी रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निलिमा पाटील, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष मंगेश दळवी आदींसह अनेक मान्यवर, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ तसेच शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंबेगाव ग्रामपंचायत आणि केवळ 1 वर्षापूर्वी ज्या मावळा प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झाली आणि ज्यानं आपल्या कर्तृत्वानं या ठिकाणी गगनापर्यंत या ठिकाणी काम करण्याचा मानस व्यक्त केला आणि गेल्या वर्षभरात तो या ठिकाणी पूर्ण देखील केला। या दोघांच्या संयुक्त परिश्रमातून हे या ठिकाणी या चौकाची इथे उभारणी झालेली आहे। मी या दोन्ही संस्थांचे या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे। आभार पहिल्यांदा याकरता व्यक्त करणार आहे की सर्व तुम्ही मंडळी कष्ट करता, भाई तुम्ही मंडळी कष्ट करता, ग्रामपंचायतीची सगळे तुम्ही सरपंच मंडळी कष्ट करता, विधी तुम्ही कष्ट करता, तुम्ही सर्व मंडळी कष्ट करता आणि नारळ फोडण्याचा मान मात्र आम्हा सर्व ज्येष्ठांना देतात। त्याबद्दल मी सर्वात पहिल्यांदा तुमचं या ठिकाणी मी आभार मानणार आहे। आणि दुसरा आभार मी तुमचा एवढा करता मानणार आहे की आज स्वातंत्र्याचा हा असा दिवस, पण स्वातंत्र्याची चव ज्यानं छत्रपती शिवाजी राजांनंतर हे स्वातंत्र्य जे राजांनी मिळवलं ते आता परतंत्र्यामध्ये जातंय की काय, अशा पद्धतीचा अंधकार ज्यावेळी या महाराष्ट्रावर ज्यावेळी या ठिकाणी साकारला होता, सावटला होता, त्यावेळी एक या ठिकाणी सूर्य या ठिकाणी जन्माला आला आणि औरंगजेबासारख्या मोठ्या बादशाहाला ज्यानं आपल्या मृत्यूनंतर देखील, आपल्या बलिदानामुळे मृत्यूनंतर देखील ज्यांनी कडवट या ठिकाणी झुंज दिली, त्या छत्रपती संभाजी राजांचं या ठिकाणी तुम्ही नाव या ठिकाणी दिलं। पनवेलमधील सेंट जोसेफ हायस्कूल SSC बोर्ड शाळेमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय। या कार्यक्रमाला खांडेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। या ध्वजारोहणानंतर लांडगे यांनी उपस्थितांना संबोधित केले। आपल्या भाषणात त्यांनी देशभक्ती, शिस्त आणि एकतेचं महत्त्व विशद केलं। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं। या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, नृत्य आणि नाटिका सादर केल्यात, ज्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देण्यात आली। कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी देशप्रेमाची भावना अधिक रूढ केली आणि पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व देखील पटवून दिले। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज मैदानावर आयुक्त आणि प्रशासक मंगेश चितळे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झालाय। कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त बाबासाहेब राजळे, उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते, सहाय्यक संचालक ज्योती कवाडे, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे आदींसह अनेक प्रतिष्ठित मान्यवर, अधिकारी वर्ग तसेच सर्व विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमात रायगड सुरक्षा रक्षक मंडळ, महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल आणि पालिकेच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी संचलन केलं व ध्वजाला मानवंदना दिली। उपस्थितांमध्ये महापालिका कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, स्थानिक नागरिक आणि पत्रकार यांचा समावेश होता। भारतीय नागरिकांमध्ये राष्ट्राबद्दल प्रेम आणि एकतेची भावना निर्माण करण्यासाठी महानगरपालिकेच्या क्षेत्रात घरोघरी तिरंगा अभियान गत आठवड्यापासून मोठ्या उत्साहात राबवण्यात आलं। महापालिका मुख्यालयाबरोबरच महानगरपालिकेच्या 10 शाळांमध्ये देखील स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। नांदेडमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण कार्यक्रम पार पाडल्यानंतर मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांना ऑफर ऑफ द मंथ
व एम्प्लॉई ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्यात येतो. एम्प्लॉई ऑफ द मंथसाठी माहे-जुलैमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मालमत्ता विभागाचे लिपिक ओमकारेश्वर अरविंद स्वामी यांची निवड करून त्यांचा पुरस्कार करण्यात आलाय. पुरस्कारास प्राप्त ठरलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या उत्कृष्ट कार्याने महापालिकेची सेवा तत्परतेने बजावल्याबद्दल स्वातंत्र्य दिनी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य 1111 फूट तिरंगा पदयात्रेने देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी तिरंगा पदयात्रा म्हणून ही यात्रा ठरली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली 78व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पदयात्रेत उत्सवात हजारो नागरिक, विविध संस्था, संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बातमीसह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा फक्त माझे कोकण.